ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही या स्तोत्राचे पठण करत राहिला तर तुमच्या घरात खूप बरकत येईल, पैशाची कमतरता भासणार नाही. सगळं नाटक करता येतं पण पैशाचं नाटक करता येत नाही. मग आपल्याला पैसा प्रत्येक गोष्टीला हवा असतो, तर त्याला आपल्याला कुठे कमी पडू नये. आपण भरपूर कष्ट करतोय, शेतकरी असू द्या, नोकरी व्यवसायात असू द्या, उद्योगधंद्यात असू द्या, भरपूर कमवत असतो, परंतु गेलेला कुठं पैसा जातो हे समजत नाही. विघ्न जास्त असतात, शारीरिक व्याधीतून असू द्या. बघा, कमवणं तेवढं असतं, त्याच्या दुपटीनं गमवणं असतं. मग यावेळेस आपल्याला खूप टेन्शन येतं, आपल्या मनाचं संकुचन हल्लेलं असतं, मग आपल्याला कुठल्याही वाटा दिसत नाहीत, फक्त मन त्रासलेलं असतं. मग आणि शारीरिक व्याधी बिघडतात, म्हणजे आणि डबल खर्चाचं चालू होतं चान्सेस. मग यातून आपण सुटका कशी करायची, कोणत्या पद्धतीने करायची? कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत, आपल्याला आपल्या सेवेतूनच मार्ग काढला पाहिजे. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने भरपूर ठिकाणी भरपूर जणांना याचा फायदा झालेला आहे. तर तो उपाय कोणता, कोणत्या पद्धतीने सेवा करायची, कशी करायची, कशा प्रकारे करायची, कोणत्या वेळी करायची, कोणत्या वारी करायची, याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण. तुम्हा सर्वांचे आपले स्वामींची फॅमिली या युट्यूब चॅनलवर स्वामींचे खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाची कमेंट करा. शेजारी बेल आयकॉन बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील. तुमचे काही कमेंटद्वारे प्रश्न असू द्या, तुम्हाला काही टेन्शन असू द्या, काही निसंकोचपणे तुम्ही कमेंटद्वारे विचारा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर मागा दिला जाईल, तुम्ही तिथे विचारू शकता. तुमचं कोणतीही शंका असू द्या, आपल्या स्वामी समर्थ केंद्रात आपल्या सेवेकऱ्याकडून निवारण निश्चितच केले जाते. फक्त आपला काही शंका असेल ते कुठेही न लपवता मनापासून सगळ्या व्यवस्थित सांगितल्या तर निश्चितच त्याच्यावर उपाय असतो, आणि तो उपाय म्हणजे आपली सेवा असते. तर त्या सेवा तुम्हाला हव्या असतील तर निश्चित तुम्ही कमेंटद्वारे विचारा. असो, मेन मुद्द्यावर येऊया. पैसा खूप महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे मग हा पैसा सेवेद्वारे कसा कमवायचा, सेवेद्वारे पैसा कमवता येतो का, खूप जणांचे प्रश्न येतात, खूप जणांच्या शंका असतात. अदरवाईज ह्या शंकेचे निवारण सेवाच आहे, फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा. मग त्या सेवा कोणत्याही असल्या तर तुम्ही पॉझिटिव्हने सकारात्मकतेने घ्या, सेवा करा. खूप छान रिझल्ट मिळतो. काहींना लवकर मिळतो, काहींना उशिरा मिळतो. मी प्रत्येकाला कर्माचा लेखाजोखा दिल्याशिवाय आपल्याला कोणत्याही सेवेची फलश्रुती दिसून येत नाही. आणि स्वामी समर्थ महाराजांची अशी सेवा आहे की ती वायाही जात नाहीत. महाराज आपली सेवा नोंदीकरण करून ठेवतात. अदरवाईज आपल्याला त्या सेवेनेच आपल्या वाईट कर्माचा लेखा सुद्धा कमी होतो आणि चांगल्या ठिकाणची पुण्यही आपण कमवू लागतो. तर या सेवा कशा आहेत? कनकधारा स्तोत्रम. कनकधारा स्तोत्रमचं जर तुम्ही सकाळी 11 आणि संध्याकाळी झोपताना एकदा पठण केले तर तुम्हाला तुमच्या घरात पैशाची अडचण जाणवणार नाही. तुम्ही उद्योग व्यवसायात असाल तर तुमच्या घरात टप्प्याटप्प्याने खूप बरकत होणार आहे. अनुभव घ्या. छोटंसं पुस्तक आपल्या केंद्रात मिळून जातं, ते आणा आणि रोज चालू करा. ह्याला वार बघायचं नाही, ह्याला मुहूर्त बघायचं नाही, ह्याला टाइम बघायचं नाही. तुम्हाला मिळेल त्या वेळेत तुम्ही करू शकता. बघा, सकाळी जर फक्त काय तुम्हाला सांगते, दुपारी जरी केलं तरी हरकत नाही, संध्याकाळी केलं तरी हरकत नाही. फक्त सकाळी फक्त ब्रह्ममुहूर्तावर करा, जेणेकरून आपण जी काही सेवा करतो ते ब्रह्ममुहूर्तावर स्वामी समर्थ महाराजांच्या पर्यंत जर तुम्हाला पटकन पोहोचवायचे असेल तर ब्रह्ममुहूर्त खूप सुंदर मुहूर्त असतो. आणि महाराजांच्या सेवा जर ह्या सकाळी केल्या, आपण जर गुरुचरित्र पारायण कधी करतो का? नाही. गुरुचरित्र पारायण ब्रह्ममुहूर्तावरच का करतो? कारण दत्त महाराजांच्या पर्यंत जर काही गोष्टी पोहोचवायच्या असतील तर ब्रह्ममुहूर्तावरच कराव्या लागतात. तशाच प्रकारे हे कनकधारा स्तोत्रमचं पठण आहे, हे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर कराल तितक्या फास्ट तुम्हाला प्रचिती दिसून येईल. खूप छान रिझल्ट अनेक हजारो सेवेकऱ्यांना आलेला आहे, तुम्हालाही येणार आहे. तुम्ही फक्त अनुभव घेऊन बघा, सेवा करा. कनकधारा स्तोत्रम असे पठण आहे की आपल्या घरावर, कुटुंबावर जर वाईट संकट जरी येत असेल तेही निघून जाते. पैशाचा प्रश्न सुटतो, आपल्याला इन्कम वाढत जातो, आपल्या घरात लक्ष्मी वास होते. कारण कनकधारा स्तोत्र म्हणजे सगळ्या लक्ष्मी देवींच्या सेवा केल्यासारख्या होतात. सगळ्यात महत्वाचं, आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा या स्तोत्रामार्फत होत असते. इतकं मोठी प्रचिती आहे या स्तोत्रात. तुम्ही पठण केल्यानंतर अनुभव घ्याल. 5 ते 6 दिवसात तुम्हाला विशिष्ट प्रकारचा अनुभव दिसायला लागेल आणि हळूहळू तुम्हाला किती प्रकारे तुम्हाला अनुभव येतील तुम्ही निश्चितच सांगू शकाल. बघा, कनकधारा स्तोत्र एक असं स्तोत्र आहे, त्यानं आपल्याला नुसतं पैशाकडूनच नाहीये तर आपल्या कुटुंबातील निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, करणी बाधा, कुणाची वाईट नजर किंवा एखादी वाईट घरातले पितृदोष असेल जर त्यातून जर आपल्याला
बाहेर पडायला यावं असं वाटत असेल तर तुम्ही कणकधारा स्तोत्राचं निश्चित पठण करा. एक स्तोत्र अनेक उपायावर चालू शकतं. तुमच्या घरात पैशाची अडचण, उद्योगधंद्याची वाईट शक्ती, निगेटिव्हिटी, वाद, कलह, आरोग्याची तक्रार, विशिष्ट प्रकारे घरात जाणवते तर वाईट शक्ती जर चालत असेल तर तुम्ही अनुभव घेतलाय का? तुम्हाला वाईट शक्ती कशी जाणवायची हेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, कोण म्हणता आम्हाला नाही जाणवत, तुम्हाला सांगते, आपल्या घरात जर रोज व्यवस्थित वातावरण असेल आणि अचानक वादविवाद होतो तेव्हा म्हणायचं वाईट शक्तीचा वास आपल्या घरात चालू झालेला आहे. दुसरी गोष्ट, आपल्या घरात जर अन्नधान्य आपण नेहमीप्रमाणे जेवण करत आहे पण तरीही कमी पडते तेव्हाही समजायचं आपल्या घरात वाईट शक्तीचा वास होत आहे. तिसरी गोष्ट, आपल्या घरातला बाजार आपण किराणा माला भरतो बघा, आपल्याला माहित असतं की हा बाजार आपल्याला निश्चित एक महिन्याच्या वर जाणार आहे, तरी तो 1 महिन्याच्या आत संपतो. तेव्हाही लक्षात यायचं की आपल्या घरात वाईट शक्ती निवारायला, वास करायला लागली. मग आपल्या घरात बरेच प्रकारे प्रसंग येऊ लागतात. मग अकस्माती काहीतरी मोठा प्रॉब्लेम येणे, घरातील एखादी व्यक्ती इतकी आजारी पडणे की आपल्याला ते बिल सुद्धा भरताना नाकी दम येणे, मुलांच्या चिडचिड होणे, मुलं घरात व्यवस्थित न वागणे, एखादी व्यक्ती व्यसन थोडंसं करत असलं तर ती इतकी प्रचंड करायला लागते की ते त्यातून बाहेरच पडू शकत नाहीये, नवरा बायकोत वाद होणे किंवा मूल न होणे, ह्या गोष्टीचा सगळ्या ठिकाणी येऊन कुठल्या ठिकाणी येऊन बसतं तर वाईट शक्ती आपल्या घरात वास करायला लागली की वाईटच होतं, चांगलं होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा भाग सांगते, आपण सेवा करायला सुद्धा कंटाळा करायला लागतो. बघा, क्रमशः 3 अध्याय सुद्धा आपल्याला खूप वाटायला लागतात. 10 मिनिटाचं काम सुद्धा आपल्याला नकोसं वाटतं. 11 माळी जप सुद्धा नकोशा वाटतात. मग आपण काय करायला लागतो, आज नाही मी उद्या करते किंवा हे आठवडा विसावा घेते, पुढच्या आठवड्यात चालू करते. बघा, सेवेला सुद्धा तिचा मारा बसतो, कारण तिला हेच हवं असतं वाईट शक्तीला की आपण देवाचं कुठली गोष्ट करणे नाही, म्हणजे स्वामी महाराजांच्या पर्यंत पोचूनच देत नाही. मग आपल्यावर आणि तुडुंब घर भरलेलं असतं वाईट शक्तीनं, मग यातून बाहेर पडताच येत नाही आपल्याला. मग हे काय करायचं, कसं करायचं, तर त्याच्यावर एकच पर्याय, कणकधारा स्तोत्रमचं पठण घरातील कर्त्या स्त्रीने, कर्त्या पुरुषाने जर ब्रह्ममुहूर्तावर केले तर कुणालाही कुटुंबातील असल्या वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही. तुमच्या घरात वाईट शक्तीच येणार नाहीये. अनुभव घेऊन बघा. आणि कणकधारा स्तोत्र इतकं काही अवघड पण नाहीये. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही युट्यूबवर लावून शांत मध्ये ऐका की तुमचं मन, तन सगळं त्या गोष्टीकडे गेलं पाहिजे, त्या स्तोत्राच्या पठणाकडे. अगदी तुम्हीच बोलताय असं तुम्हाला वाटलं पाहिजे तर त्याचा अर्थ असतोय. महाराजांच्या पर्यंत आपली सेवा पोहोचवायची असेल तर शांत चित्ताने जर आपण एखादी गोष्ट ऐकायला लागलो तर महाराज पण आपल्याला दिसू लागतात आणि बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला प्रभाव दिसून येईल. तुम्ही फक्त करायला चालू करा. कणकधारा स्तोत्र खूप प्रकारे प्रचिती देणारा स्तोत्र आहे. तुम्ही उद्योगधंद्यात जर दुपारी बसल्या वेळ जरी तुम्ही वाचायला लागला तर तुमच्या उद्योगधंद्यात सुद्धा तुम्हाला किती प्रकारे बरकत दिसेल. तुमच्या धंद्यात काही कुणी वाईट बाधा केली असेल जाणवतं. कुणालाही बघा, वरची पायरी चढलेली चालत नाही, खालची पायरी चढली तर माणसाला आवडते, पण वरची पायरी चढली की तो खेचणारी बरीच लोक असतात. आपल्या अवतीभोवती अशी लोक पांघरलेली असतात. अनुभवाचे बोल आहेत. कुणालाही चांगलं झालेलं बघवत नाही. वाईट झालं की समाज प्रचंड येतो, परंतु चांगलं झालं की 4 लोक तेही मनापासून बोलत नाही. हे अनुभव घेऊनच अनुभवाचे बोल बोलत आहे की कुणालाही प्रगती झालेली बघवत नसते. मग यातून मार्ग काय काढायचा असतो? आपण त्यांनी वाईट वागलं म्हणून आपण वाईट वागायचं का? तर नाही. स्वामी सेवेकरी वाईट वागू शकत नाही, कुणाविषयी वाईट विचार करू शकत नाही, हे मी खात्री देऊनच सांगते. कारण महाराजांच्या सेवा परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजेनुसार प्रत्येक सेवेकरी आज कुणाचंही वाईट चितू शकत नाही. त्यांनी कितीही वाईट केलं तरी बघा, सेवेकऱ्याच्या मनात त्याच्याविषयी आपुलकीचीच भावना येते. इतकं सेवेकऱ्यांच्याकडे स्ट्रॉंग ताकद असते. पण आपण जर ती लोक वाईट करत राहील तर आपण गप्प बसायचं का? तर आपला हत्यार म्हणजे सेवा, आध्यात्मिक मार्ग हेच आपलं हत्यार आणि हीच आपली शक्ती आहे. तर आपण ते कणकधारा स्तोत्र ब्रह्ममुहूर्तावर वाचायला चालू करा आणि बाकीच्या बऱ्याचशाच गोष्टीचं सावट तुमच्यापासून नष्ट करा. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करणे आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. अवधूत